हिरालाल यांच्या चारही मुली दिव्यांग होत्या. 18 वर्षाची मुलगी नीतू, 15 वर्षाची निशी, 10 वर्षाची नेरू आणि 8 वर्षाची मुलगी निधी. चारही मुलींना अपंगत्व आलं होतं. त्यांना चालता येत नव्हतं, तर एकीला अंधत्व होतं, एकीला चालायचा त्रास होता. हिरालाल यांच्या पत्नीचा वर्षभरापूर्वीच मृत्यू झाला होता. कॅन्सर झाल्यामुळे हिरालालच्या पत्नीचं निधन झालं. यानंतर त्याच्यावर चारही दिव्यांग मुलीची जबाबदारी आली. परंतु पुढे जे घडलेलं आहे अत्यंत हृदयद्रावक आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर मराठी क्रिमिनल स्टोरीज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हिरालालला आपलं घर चालवण्यासाठी खूप अडचण येत होती. तसेच त्याच्यावर आर्थिक संकट देखील होतं. त्यामुळे त्याने पुढे काय केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. आता या चारही मुलींचा मृत्यू झालेला आहे. या मृतदेह शेजारी सल्फासच्या गोळ्या सापडल्या आहेत. 50 वर्षे हिरालाल कुटुंबासह रंगपुरी गावातील एका भाड्याच्या घरात राहता होता. कुटुंबात 18 वर्षाची, 15 वर्षाची, 10 वर्षाची आणि 8 वर्षाची अशा 4 दिव्यांग मुली होत्या. तर हिरालालच्या पत्नी ज्या होत्या त्या वर्षभरापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. हिरालाल यांनी मुलींची हत्या करून स्वतःही संपवलेलं आहे. घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत होती. शुक्रवारी सकाळी 10:18 पोलिसांनी शेजारच्या व्यक्तींकडून याबाबत माहिती देण्यात आली. घरात घाण वास येत असल्यामुळे घर मालकालाही बोलवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर घराचा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये 5 सापडलेल्या अवस्थेत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मृतदेह आढळले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्यवसायाने सुतार असलेले वडील हिरालाल यांनी आधी सर्वांना विष खाऊ घातलं आणि त्यानंतर स्वतःही आपली जीवनयात्रा संपवली असे प्राथमिक तपासातून दिसून आले. पोलिसांना मृतदेहाजवळ सल्फच्या गोळ्या आणि रूमच्या डस्टबिनमध्ये ज्यूसचे टेट्रा पॅक आणि पाण्याच्या बाटल्या सापडल्या. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरालाल यांच्या चारही मुली दिव्यांग होत्या. अपंगत्वामुळे चालता येत नसल्याने पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आणि याच अपंगत्वामुळे हिरालाल हा खूप त्रस्त झाला होता. हिरालाल यांच्या पत्नीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. तर दिल्लीमधून अशी ही भयंकर घटना घडली होती. या घटनेनंतर अनेक स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर अशा लोकांना सरकारने मदतही करायलाच हवी अशा कमेंट्स अनेक युजरांनी केलेले आहेत. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.